ऐका ना, आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, प्रोटीन रिच मिरची डोसा. हा डोसा जितका क्रिस्पी आहे, तितकाच टेस्टीसुद्धा आहे आणि ब्रेकफास्टसाठी खूपच परफेक्ट रेसिपी आहे. बनवायला अतिशय सोपा आहे. एकदम कुरकुरीत डोसा बनून तयार होतो, जाळीदार. जसा आपण रेस्टॉरंटमध्ये खातो की नाही, तसाच डोसा आपण घरी बनवून तयार करणार आहोत. बनवायला खूप सोपा आहे आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग पटकन सुरुवात करू आपल्या साध्या सोप्या घरगुतीच रेसिपीला. तर आपल्याला आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवायची आहे. तर बघा एक बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी इतकं तांदूळ ॲड करायचं आहे, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी चणा डाळ. हे सगळ्या डाळी ॲड करून झाल्यानंतर सगळं हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर बघा इथे मी छान हाताने घासून ही डाळ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. परत एकदा दुसऱ्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे. म्हणजे मी इथे पूर्ण 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये परत 2 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. पाव चमचा इतकी मेथी ॲड करायची आहे आणि 7 ते 8 तासासाठी ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे. आता ना रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि आपली डाळसुद्धा तुम्ही बघा किती छान भिजलेली आहे. एक डाळ जर तोडून बघितली ना तर पटकन तुटत आहे, म्हणजे डाळ आपली खूप छान भिजलेली आहे. तशी तर डाळ आपली 5-7 घंट्यातसुद्धा खूप छान भिजते, पण इथे तर 9 घंटे झालेत. म्हणजे डाळ खूप छान भिजलेली आहे. मी सकाळी 12ला भिजवलेली होती आणि रात्री 9-9:30ला ही डाळ बारीक करून घेतलेली आहे. तर मोठा पॉट घेतला आहे. थोडी-थोडी करून आपल्याला डाळ ॲड करायची आहे आणि थोडंसं पावाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा ही पहिली बॅच आपली दळून तयार झालेली आहे. आता आपल्याला एक मोठं बाउल किंवा पातेलं घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला आपला जो बॅटर आहे ना, तो फर्मेंटेशन झाल्यानंतर सांडणार नाही. त्यासाठी थोडंसं मोठं बाउल घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपला हा बॅटर काढून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी पूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे. आता आपली दुसरी बॅचसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने दळून घ्यायची आहे. उरलेली डाळ पूर्ण पॉटमध्ये ॲड करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी पूर्ण डाळ ॲड करून घेतलेली आहे. परत याच्यामध्ये थोडंसं पाववाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही. थोडंसं ॲड करायचं आहे पाववाटी इतकं आणि परत एकदा मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा आपली पूर्ण डाळ इथे दळून तयार झालेली आहे. छान असा बॅटर तयार झालेला आहे. आता पॉटमध्ये मी परत अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलं आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी ढवळून याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या वेळेवर मीठ टाकायचं असेल तर तुम्ही मीठ ॲड करू शकता, पण मी ज्यावेळेला डोसा बनवायला घेते त्याच वेळेला मीठ ॲड करून घेते. सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यावर झाकण लावायचं आणि ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघा हे रात्रभर मी ठेवलेलं होतं आणि मॉर्निंग झालेली आहे. तर सकाळला तुम्ही बघू शकता किती छान असा बॅटर आपला इथे फर्मेंट झालेला आहे. एकदम जाळीदार, हलका-फुलका बॅटर बनवून तयार झालेला आहे. याच्यात मी एक्स्ट्राचं काहीही टाकलेलं नाही. फक्त 2-3 प्रकारच्या डाळी टाकल्या आहेत. आणि 1 वाटी इतकं तांदूळ ॲड केलेलं आहे. तांदूळ जर स्किप करायचा असेल तरी चालेल, पण तांदूळ ॲड केल्याने छान क्रिस्पी डोसा बनून तयार होतो, म्हणून मी तांदूळ ॲड केलेला आहे. त्यानंतर बॅटर आपला तयार झाला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एक पाव वाटी इतकं परत पाणी ॲड करायचं. छान ढवळून बाजूला ठेवून घ्यायचं आहे. आता एक पटकन तयार होणारी चटणी तयार करूया. तर पॉटमध्ये मी अर्धा कप इतके भाजलेले शेंगदाणे ॲड केलेत. मूठभर कोथिंबीर धुवून ॲड केलेली आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत. 5-6 लसणाच्या कळ्या ॲड करायच्या आहेत. अर्धा चमचा जिरे ॲड करायचा आहे. पाव चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि पाव वाटी इतकी दही ॲड करायची आहे. मिक्सरला लावून बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. तर बघा एकदा मिक्सरला लावून घेतलेला आहे. आता परत त्याच्यामध्ये पाववाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं. एक स्मूथ चटणी तयार करायची आहे आणि ती आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक सिंपलसा तडका बनवायचा आहे. त्याआधी आपल्याला जेवढी पातळ चटणी करायची आहे तेवढं पाणी इथे ॲड करायचं आहे. तर मी पॉटमध्येच परत थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याच्यातलंच पाणी इथे मी चटणीमध्ये ॲड केलेलं आहे. छान ही चटणी ढवळून घ्यायची, मिक्स करून घ्यायची आहे. आता पटकन एक तडका तयार करूया. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे. 10 ते 15 कढीपत्त्याची पाने ॲड करायची. झाकण लावायचं. झाकण लावल्याने जास्त तेल बाहेर उडत नाही. तर बघा आपला इथे सिंपल तडका बनवून तयार झाले आहे. पण या तडक्यामुळे चटणीला अप्रतिम चव येते, म्हणून हा तडका देणं जरुरी आहे. याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्यावरून आपल्याला हा तडका टाकून घ्यायचा आहे. बघा इथे तडका ॲड केलेला आहे. आता थोडंसं हे चटणी मी ढवळून घेते. म्हणजे हा जो तेल आहे, तेलाचा म्हणजे जो तडका आहे ना, तो तडका पूर्ण चटणीमध्ये जाईल याचा फ्लेवर आणि खूप छान चटणी बनून तयार होईल आपली.
तर बघा ही सिंपल शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता लगेच हाच पॅन गॅसवर ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. 1 चमचा उडीद डाळ ॲड करायची आहे. 1 चमचा चना डाळ ॲड करायची आहे. 5 ते 6 लसणाच्या कळ्या ॲड करायच्या आहेत. पाववाडी इतकं सुकं खोबरं बारीक कट करून घेतले तो सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं 1 मिनिटापर्यंत हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर बघा ते छान परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरे ॲड करायचं आहे. ते सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त लालसर होईपर्यंत भाजायचं नाही, थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा रफली कट करून तो सुद्धा ॲड करायचा आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे मोठे मोठे क्यूबमध्ये कट करूनच ॲड करायचं आहे, कारण आपल्याला ह्याची चटणीच बनवायची आहे. तर आज आपण 2 प्रकारची चटणी बनवून घेणार आहोत डोसा खाण्यासाठी. तर बघा हे थोडंसं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं कढीपत्ता ॲड करायचा आहे. थोडेसे कोथिंबीरचे देठे ॲड करा किंवा थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्या. परत थोडंसं 1-2 मिनिटासाठी सगळं परतून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान हे सगळं परतून घेतलेलं 1-2 मिनिटासाठी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. जोपर्यंत कांदा, टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे पाववाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सगळं. मिक्स करून झाल्यानंतर जोपर्यंत याच्यातलं पूर्ण पाणी ड्राय होत नाही, कांदा टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघा कांदा, टोमॅटो, मिरची पूर्णपणे सॉफ्ट झालेली आहे आणि याच्यातलं पाणी पण पूर्णपणे ड्राय झालं आहे. आता गॅस बंद करून घेऊया. थोड्या वेळासाठी थंड करायचं आहे. त्यानंतर पॉटमध्ये हे सगळं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी पॉटमध्ये हे सगळं ॲड करून घेतलेलं आहे. आता मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायची आपल्याला चटणी. आता लगेच मिक्सरला लावून घेते आणि बघा हे मी मिक्सरला लावून बारीक वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तर बघा चटणी पूर्ण इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि याच्यासाठी सुद्धा आपल्याला तसाच एक सिंपल तडका तयार करायचा आहे मोहरी आणि कढीपत्त्याचा. तर बघा हे सगळं आधी मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी तडका सुद्धा दिलेला आहे, सिंपल आहे. अर्धा चमचा तेल ॲड केलेलं आहे. 1 चमचा मोहरी ॲड करायची आणि थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे. तडका देऊन द्यायचा आहे चटणीला आणि आपल्या इथे दोन्ही चटणी बनवून तयार झालेले आहेत. आहे की नाही एकदम सिंपल चटणी. ह्या ज्या चटण्या आहेत ना 1 ते 2 मिनिटामध्ये बनवून तयार होतात, पण चवीला खरं सांगते खूपच भारी असतात. नक्की बनवा. आता लगेच डोसा कसा बनवायचा ते बघूयात. तर बघा सगळ्यात आधी तर तवा छान गरम करायचा नॉनस्टिकचा. त्यानंतर त्याच्यावरून भरपूर सारं तेल लावायचं. बघा सगळ्या बाजूनी छान तेल लावून घ्यायचं आहे. छान तवा गरम करायचं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने छान पाणी टाकायचं त्याच्यावरून. पाणी टाकून झाल्यानंतर किचन टॉवेलनी पुसून घ्यायचं पूर्ण तवा. म्हणजे आपल्याला डोसा व्यवस्थित त्याच्यावर स्प्रेड करता येईल, पसरवता येईल. त्यासाठी बघा हे असं करून घ्यायचं आहे आणि डोसासुद्धा आपला खूप छान निघेल. त्यानंतर 2 ते 2.5 चमचा इतकं बॅटर ॲड करायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हा डोसा फिरवून घ्यायचा आहे बघा असं. आणि इथे आपला डोसा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला थोड्या वेळासाठी डोसा छान भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत वरची लेयर पूर्णपणे ड्राय होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जे आवडते ते लावून घ्या आणि त्यानंतर छान असा खालच्या बाजूनी लालसर होईपर्यंत डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही ते बघू शकता डोस्याला किती छान कलर आलेला आहे. खूप छान असा जाळीदार डोसा बनून तयार झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर बघा इथे मी काढून घेतलेले पहिला डोसा बनवून तयार झालेला. असंच अजून एक बनवून दाखवते. सगळ्यात आधी तर तवा आपल्याला छान गरम करायचा आहे. गॅस फुल करायचं, वरी पाणी टाकायचं आहे. त्यानंतर किचन टॉवेलनी पुसून घ्यायचं आहे. 2 ते 2.5 चमचा इतकं बॅटर टाकायचं, छान पसरवून घ्यायचं आहे आणि वरची लेयर पूर्णपणे शिजून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आपला इथे दुसरा डोसासुद्धा बनवून तयार झालेला आहे. आता पटकन सर्व्ह करून दाखवते तुम्हाला मी. तर बघा आपल्या दोन्ही चटण्या इथे मी सर्व्ह करून घेतलेल्या आहेत. छान केळीच्या पानावर सर्व्ह करायचं. केळीचं पान आधी छान धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर सर्व्ह करायचं आहे. तर बघा आपले दोन्ही डोसे मस्त असे क्रिस्पी करारे डोसा बनवून इथे तयार झालेला आहे. आहे की नाही एकदम रेस्टॉरंटसारखा नाश्ता घरच्या घरी. तर तुम्ही सुद्धा हा नाश्ता घरी बनवून तयार करू शकता. एकदम सिंपल पद्धतीने आणि खूप जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. फक्त काही मिनिटामध्ये बनवून तयार होतो. फक्त आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवायची आपल्याला. आणि इथे बघा आपला किती छान असा जाळीदार डोसा बनवून तयार झालेला आहे. एकदम हेल्दी आहे, बनवायला अतिशय सोपा आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. डोसा जमला की नाही तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन नाश्त्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.